अहो काका, हे काय करताय काका? अरे पुतण्या, मी खोजी काकाचं हे गॅजेट आहे ना ते जरा तपासून बघतोय. काय आहे या लॉकेटच्या आयपीस मधून बघितल्यावर लांबच्या माणसाच्या ओठांची हालचाल वाचता येते का? आज रात्री असा धमाका होणार की पूर्ण गाव वर्षानुवर्ष लक्षात ठेवील. मजा येईल चेतन भाई. हो 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 हो. अरे बापरे, हे काय? काय झालं काका? तुम्ही इतके काळजीत का वाटताय? अरे पुतण्या, हा चेतन भाई आहे ना, तो आज रात्री एक मोठा बॉम्ब फोडणार आहे. आपल्याला लगेच बंदूकनिजीला बोलवायला पाहिजे. हॅलो बंदूकनिजी. काय? माझ्या घरी पोलीस. अरे बंदुकनी इथं असताना तू तुझ्या वाईट कामामध्ये कधी यशस्वी नाही होऊ शकत. सांग, तू बॉम्ब कुठे लपवून ठेवलायस? बॉम्ब? हे तुम्ही काय बोलताय? आत्ता कळल. काय बोलला होतास तू? आज रात्री असा धमाका होईल की वर्षानुवर्ष पूर्ण गावाला लक्षात राहील. आता तू वर्षानुवर्ष जेलमध्ये राहशील. तिकडे बघा, तिकडे. थांबा, हा पहा फटाक्यांचा बॉक्स. बघितलं, मी बोललो होतं का नाही ह्याच्याकडे बॉम्ब आहे म्हणून. बघा केवढे मोठे बॉम्ब. अरे हे बॉम्ब नाहीयेत, फटाके आहेत. उद्या माझ्या मुलीचा वाढदिवस आहे आणि तिच्या स्वागतासाठी आज रात्री 12 वाजता मी फटाके फोडणार होतो. मला वाटलं की पूर्ण गाव ही आतिषबाजी बघेल आणि वर्षानुवर्ष माझ्या मुलीचा वाढदिवस लक्षात ठेवतील. काका, तुमची बातमी म्हणजे अगदी फुसका बार निघाला ना हो. अरे मी तर फक्त फंटूस नगरची सुरक्षा पाहत होतो. अरे काका, उगाच माझा येळ फुकट घालवलास. चल चंद्या. हॅलो. हा 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 हिरा माझ्या जवळ आहे. माझ्या कार मध्ये सुरक्षित आहे. लाखात एक आहे हा हिरा. मी या हिऱ्याला घेऊन खूप लांब निघून जातो. हा माझ्या जवळ आहे तर मला दुसऱ्या कशाचीच गरज नाही. अरे फंटूस नगरात नवीन चोर हिरा चोरणार आहे. पोलीस? काय झालं? मी सांगतोय गाडीचा दरवाजा उघडू नका. हा आता तू मला ऑर्डर देतोयस? तुझी एवढी हिम्मत? तुम्ही माझं बोलणं समजूनच घेत नाहीये. अरे वा, आता तू समजावणार काय बंदुकनिजीला? काय जमाना आलाय. आता एक चोर पोलिसाला समजावणार काय? लाखात एक हिरा आहे नाही का तुझा, जो चोरून तू फंटूस नगरापासून कुठेतरी लांब निघून जाणार आहेस. आता ते शक्य नाही. मॅडम जी, अरे वाचवा, कोणीतरी वाचवा. अरे ह्या हिऱ्याचा कुत्रा कसा झाला? अरे मला कुठं फसवलं? मग तुम्हाला काय वाटत होतं? अरे ह्या कुत्र्याचं नावच हिरा आहे. याला शहरापासून लांब मी पिकनिक साठी घेऊन जाणार होतो. अरे वाचवा. बंदुकनीताई, ह्या रोलर स्केट्स घ्या. अरे आता काय झालं? ये ये मागे ये, पकड मला. अरे एका बुकेत पुकना करेन. माझा सगळा मेकअप खराब करून टाकला. अरे काका, लय डिटेक्टिव्ह गिरी केलीस. आता लोकांच्या ओटांना वाचणं बंद कर आणि माझे ओट लक्ष देऊन वाच. हो हो, नक्कीच करूया. अरे चालता हो इथून. डंका आणि ढोलकी वेगवेगळ्या लॉकअप मध्ये कशी? हो मॅडमजींनी यांना मुद्दामून वेगवेगळं ठेवलंय. जेव्हा जेव्हा हे एकत्र असतात ना, दोघांनी मिळून नुसता गोंधळ घातलाच म्हणून समजा. आता सांग ढोलकी, आपला प्लॅन झालाय बरं का? जिज्जे, जेल मधून पळायचा मार्ग मोकळा केलाय, जो डायरेक्ट मेन हॉलला जाऊन मिळतो. बरोबर 11 वाजता पळून जाऊ.
बंदुकनीजी आता खूप मोठा घोटाळा होणार आहे. आताच मी त्याचे ओठ वाचले. तो म्हणाला की लय झालं काका, आता मी तुझं काय भी ऐकणार नाही. आल्या पावली परत जा. अरे पुतण्या, आता त्या ढोलकीनं डंकाला सांगितलं की ते रात्री 11 वाजता जेलमधून पळून जाणार आहेत म्हणून. तुला तर ठाऊकच आहे पुतण्या, मी कधी खोटं बोलत नाही. आता या गोष्टीचा तर दुसरा काय अर्थ होऊ शकत नाही. आता काय तू पण माझी साथ सोडणार? मी तर कायमच तुमच्या सोबत असेन. डंका आणि ढोलकी या मॅन होल मधनं बाहेर येणार आहेत. मी तिथे 2 जाळे लावलेत. जसे ते बाहेर येतील तसेच त्यांचे पाय त्या जाळ्यात अडकतील आणि ते ह्या झाडावर उलटे लटकतील. अरे वा पुतण्या, काय डोकं चालवलंय राव. मी बंदूकनी ताईंना घेऊन येतो. जेव्हा त्या त्यांच्या डोळ्यांनी ढोलकी आणि डंकाला पळताना बघतील तेव्हाच त्यांचा विश्वास बसेल. हा. अरे बापरे, अजूनपर्यंत डंका ढोलकीचा काहीच पत्ता नाही. आता जर आले नाही तर त्या बंदुकनीजी परत माझ्यावर विश्वासच ठेवणार नाही. गेले कुठे डंका ढोलकी? आता या मॅन होल मध्ये ते बाहेर नाही निघाले तर या सापड्यामध्ये अडकणार कसे ते? हो, तर काका पुतण्यांनी आपल्याला पकडण्याचा प्लॅन केलाय. अरे पण तुला कसं कळलं? त्या लॉकेटच्या आयपी मधून मी काकाचे हलते ओठ बघितलेत. काका, कुठे जाळ पसरवलंय हो? हे काय समोरच तर आहे ना. बंदुकनी ताई, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. आता समोरच्या झाडाला 2 चोर उलटे लटकलेले दिसतील. हॅलो. अरे काका, तू तर उलटा लटकलायस, तरी भी तुला एवढं खुश व्हायला काय झालं? हो ना, कारण मी सांगितलं होतं डंका ढोलकी जेल मधून पळून जाणार आहेत म्हणून, आणि तसंच झालं. फक्त गडबड एवढी झाली की ते या मॅन होल मधनं नाही, त्या मॅन होल मधनं बाहेर आले. काय डंका ढोलकी पळाले? बाय बाय बंदुकनी बंदुकनीजी. मॅडम. थँक्स फॉर जीप. काका, तुमच्या गळ्यातलं लॉकेट कुठे आहे? मला वाटतं पडलं कुठेतरी. अरे पण मला काय पत्ताच नाही लागला. ते लॉकेट डंका ढोलकीकडे तर नसेल ना? हे ढोलकी, त्या आयपीसने त्या काका पुतण्यावर नीट लक्ष ठेव, म्हणजे आपल्याला त्यांचं पुढचं पाऊल आधीच माहित पडेल. डंका ढोलकीला त्यांच्या जाळ्यात अडकवावं लागेल. बरं झालं डंका ढोलकी त्या गाडी जवळ नाही गेले. त्या गाडीत हिरा आहे. ज्याला कोणाला एकदा तो हिरा मिळेल त्याला दुसऱ्या कशाचीच गरज नाही. हा. चिच्चे, गाडी थांबव. पुतण्या म्हणतोय की त्या गाडीमध्ये एक अनमोल हिरा आहे. आपण त्याला चोरू शकतो. हा ठीक आहे, काही हरकत नाही. ते बघा. आम्ही उलटे पळतोय आणि तू सरळ. ही तर चिटिंग आहे. चिच्चे, वाचलो. आमच्याशी पंगा घेतल्यावर होईल दंगा. भल्या भल्यानं पळवून लावतात काका आणि पुतण्या. असं वाटतंय हे आयपीस खराब झालंय. पुतण्या एवढ्या जवळ उभा आहे तरी सुद्धा मी त्याचे ओठ वाचू शकत नाहीये. चिच्चे, मी ऐकलं ना ते जे काय बोलले ते. आता तर या आयपीसने मला तुझाही आवाज ऐकू येत नाहीये.
जिज्जे अरे गॅजेट नाही, तुझ्या कानामध्ये बिघाड झालाय. चोरांची धाव जेल पर्यंत. वाईट कामाचा वाईट परिणाम, हो की नाही काका? होय पुतण्या,